क्वीन्स 11 नागझर बनाम मोरजाय मोरजिम दोन संघांदरम्यानची लढत. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी ही नक्कीच पाहायला मिळते. धाडसी निर्णय पाहायला मिळतो या संध्याकाळच्या सत्रात. प्रथमतः फलंदाजी करण्याचा नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी मार्कवर एका बाजूने गोलंदाज गोलंदाजी मार्कवर अनुश्री, तर सलामीची दोन फलंदाज साईशा आणि प्रतीक्षा ही दोन फलंदाज मैदानात पाहायला मिळत आहेत. अगदी पहिला चेंडू एक सिंगल, त्यानंतर या चेंडूवरती साईशाच्या माध्यमातून फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र हा फटका फसलाय. चेंडू हवेत राहिलाय आणि त्यानंतर पहिला धक्का बसलाय. तो फलंदाजी करणारा संघ क्वीन्स 11 नागझर संघाला. नो स्ट्राइक एंड के ऊपर प्रतीक्षा, स्ट्राइक एंड के ऊपर प्रीति. इस बार ये फुल टॉस गेंद बल्ले के ऊपर ऑन साइड के ऊपर खेलने का प्रयास. एक और रन यहां पर तेजी के साथ मुकम्मल करते हुए दोनों ही बल्लेबाज. और रन संख्या की बात की जाए, रन संख्या और आगे बढ़ते हुए यावेळेस हातांगला चेंडू फटका निघाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार चौकारासाठी. धावसंख्येचा एकंदरीत विचार जर केला तर स्कोरबोर्ड पोहोचतोय तब्बल 6 या धावसंख्येवरती. या षटकात आतापर्यंत 2 सिंगल, 1 विकेट, 1 चौकार. अनुश्री गोलंदाजी मार्कवरती. यावेळी चांगला चेंडू फटका निघाला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये, डीप स्क्वेअर लेगच्या एरियामध्ये चांगलं फील्ड सजवलं जात आहे. आणि त्यानंतर एक धाव हे मात्र पूर्ण केल्यानंतर या एका धावेनं टीमच्या टोटलमध्ये पडलेली भर धावसंख्या परावर्तित 7 या आकड्यावरती. दोनही संघांचा विचार केला नक्कीच महत्त्वपूर्ण लढत असेल दोनही संघांसाठी. आजच्या दिवसातील ही अजून एक नेत्रदीपक लढत या मैदानावरती पाहायला मिळते. हे दोन संघ उभे ठाकतायत एकमेकांसमोर. एका बाजूने क्वीन्स 11 नागझर हा संघ, दुसऱ्या बाजूने संघ पाहायला मिळतो या मैदानावरती मोरजाय मोरजिमचा संघ. एका बाजूने कर्णधार प्रतीक्षा, एका बाजूने कर्णधार मोरजाय संघाची नक्कीच अमिषा पाहायला मिळते. आणि या दोन संघांच्या कर्णधारांदरम्यानची ही देखील लढत या मैदानावरती. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल फील्ड प्लेसमेंट मध्ये जास्त वेळ घेऊ नका. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात होईल याची आपण नोंद घ्या. पहिल्या षटकात 7 धावा या आतापर्यंत. दुसऱ्या ओव्हरला होतोय प्रारंभ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज
सुगंधा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. पहिला चेंडू पंचांकडून नो चेंडूचा इशारा निघालाय. 9+4 धावा एकंदरीत 5 धावा या चेंडूवरती पूर्णत्वास पाहायला मिळतात आणि तदनंतर धावसंख्येचं खातं हे देखील परावर्तित पाहायला मिळतंय. ते वाढतंय या मैदानावरती. धावसंख्या 12 धावसंख्येवरती नक्कीची पोहोचते या मैदानावरती. पहिलं षटक एक सुयोग्य हाताळलंय गोलंदाजानं. 7 धावा खर्ची घातल्यात. परंतु या षटकात मात्र प्रतीक्षा ही काहीशी आक्रमक पाहायला मिळते. आक्रमक इरादे स्पष्ट करत असताना पहिला चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय. त्या चेंडूवर नोच्या स्वरूपात चौकार मिळालाय आणि हा चेंडू या चेंडूवरती पाहणं औत्सुक्याचं देखील ठरतंय. धावबादची संधी पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला होता, झेल सुटला होता. धावबादची संधी होती आणि धावबादच्या संधीमध्ये फलंदाज धावबाद काहीसं पाहायला मिळतोय. रन आउट अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात नक्कीच फलंदाज धावबाद पाहायला मिळते. ती प्रीती माघारी परतेल. स्कोरबोर्ड परावर्तित पाहायला मिळतोय. तो एका धावेनेशी धावसंख्या 14 धावांवर. न्यू बॅटर मैदानात सज्ज. सोनाली नवीन फलंदाज सज्ज पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. मात्र यावेळेस देखील या चेंडूवरती विचार केला. 4 धावा पूर्ण पाहायला मिळत आहेत. एकंदरीत धावसंख्या ही पोहोचते ती 19 धावांवरती. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. हे ग्रामीण tenniscricket.in या वेबसाईटवर यूट्यूब लाईव्हद्वारे ही स्पर्धा ज्यांनी सर्व पुरस्कृत केले ते सन्माननीय किरण सामंत सर. यावेळेस देखील चांगला चेंडू, फटका निघालाय आणि त्यानंतर फटका जातोय नक्कीच कव्हर्सच्या दिशेनं. धावसंख्येचा विचार केला. या धावसंख्येत पुन्हा एकदा बदल पाहायला मिळेल. स्कोरबोर्डमध्ये बदल, धावसंख्या परावर्तित पाहायला मिळते. नक्कीच सामन्या दरम्यान रंगत पाहायला काहीशी मिळते हे नक्की, परंतु दुसऱ्या इनिंग दरम्यान नक्कीची गंमत पाहायला मिळेल. यावेळी फटका उडवलाय. चेंडू हवेत आहे. शेतश चेंडूच्या पाठीमागे येण्याचा प्रयत्न करते मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. 17 धावा खर्ची घातल्या जात आहेत त्या गोलंदाज सुगंधाच्या माध्यमातून. एकंदरीत धावसंख्येचं खातं जर बघितलं, धावसंख्या 24 धावांवरती 2 षटकांच्या समाप्ती अखेर ही पाहायला मिळते. ट्वेंटी 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
यावेळेस देखील अजून एक चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. खोलवर टप्प्याचा ऑन साईडला फटका मारण्याचा प्रयत्न हा देखील पाहायला मिळतोय. मात्र या चेंडूवर हा फटका फसल्यानंतर टीमचं टोटल हे देखील काहीसं कमी पाहायला मिळतंय. धावसंख्या 24 धावांवरती 2.2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 4 षटकांचा प्रत्येक सामना. पहिल्या डावात गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी पाहायला मिळते. ती गोलंदाजाकडून दुर्वा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करत असताना एका बाजूने सोनाली साथ देते ती प्रतीक्षा. सलामीवीर फलंदाज स्वतः संघाचे कर्णधार. तब्बल 8 चेंडूत 16 धावांचं योगदान हे दिलंय प्रतीक्षा. या खेळाडूंना साथ देते सोनाली 4 चेंडूत 2 धावा करत. काहीशी संत सावळत ही फलंदाजी सोनाली याची देखील पाहायला मिळते. परंतु साथ ही कशा प्रकारे असेल, ही आश्वासक असेल का, हे पाहणं असेल औत्सुक्याचं. यावेळी चांगला चेंडू बॅकफुटला गेली. फलंदाज कट केलंय. पॉईंटच्या दिशेनं बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रात चेंडूला पाठवलंय आणि त्यानंतर एक धाव ही नक्कीच पूर्ण पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 26. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2.4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. यानंतर एक चौथं षटक हे असणार बाकी आणि गोलंदाज. यावेळी चांगला चेंडू प्ले अँड मिस, स्विंग अँड मिस नक्कीच पाहायला मिळतं. या ठिकाणी सोनालीसाठी अजून एक डॉट चेंडू फेकलाय गोलंदाज दुर्वाहीनं. आणि या षटकाचा विचार केला, या ओव्हरमध्ये केवळ आतापर्यंत 2च धावा खर्ची घातल्या आहेत गोलंदाज दुर्वाहीनं. म्हणजे एक चांगली लयबद्ध अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी ही गोलंदाजाकडून पाहायला मिळते या मैदानावरती. यावेळी चांगला चेंडू फटका निघालाय ऑन साईडला. क्षेत्रक्षेत्र ठिकाणी आहे. बहुधा एक सिंगल पूर्ण करण्याचा प्रयत्न अवधी पाहायला मिळतोय आणि ती सिंगल पूर्ण झाल्यानंतर खेळ समाप्त होतोय. 3 षटकांचा 3 ओव्हरचा आणि या 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30 या धावसंख्येवरती माफ करा 27 या धावसंख्येवरती 27 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3rd ओव्हर. अंतिम षटक आणि या अंतिम षटकात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कनिष्का सज्ज पाहायला मिळते. यावेळेस पहिला चेंडू हलक्या हातानं कट केलाय, स्टिअर केलाय, पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू येतोय थर्डमॅनच्या दिशेनं. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रात चांगलं कार्य पाहायला मिळतंय. खूप चांगल्या प्रकारे सेव्ह केलाय चेंडूला, वाचवलंय आणि त्यानंतर पाठवलंय. अजून एक धाव. 28 हा आकडा धावफलकावरती पाहायला मिळतोय. यावेळेस पंचांचा इशारा नक्कीच पाहायला मिळतोय. चेंडू वैर असल्याचा. धावसंख्येच्या खात्यात अजून एका धावेची भर. टीमचं टोटल परावर्तित धावसंख्या 29 या आकड्यावरती. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उंची प्राप्त केले चेंडूने. पंचाकडून वाईडचा इशारा निघालाय. वाईडच्या रूपात एक धाव आणि या एका धावेनं टीमचं टोटल हे देखील परावर्तित. धावसंख्येच्या खात्यात पडलेली भर धावसंख्या परावर्तित पाहायला मिळते ती 30 या आकड्यावरती. 30 हा स्कोरबोर्ड हा धाव फलक. खेळ समाप्त होतोय मात्र या षटकातील यावेळेस 2 धावा पूर्ण करण्याचा अवधी. दुसरी धाव पूर्ण पाहायला मिळते आणि धावसंख्या पोहोचते ती तब्बल 32 या आकड्यावरती. 32.
पहिला चेंडू एक धाव, त्यानंतर वाईड, त्यानंतर वाईड, म्हणजे 2 सलग चेंडू वाईड मिळालेत आणि त्यानंतर 2 धावा या पूर्ण पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटका निघालाय प्रत्युषाच्या बॅट मधून, ऑन साइडला ताकद दाखवली या मैदानावरती या चेंडूवर. समोर मार्गक्रमण केल्यानंतर फुटवर्कचा सहारा घेतला आणि त्यानंतर चेंडूला पाठवलंय 6 धावांनिशी षटकारासाठी आणि या 6 धावांनी धावसंख्या परावर्तित पाहायला मिळते 38 या आकड्यावरती, 38 धावा धावफलकावरती. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, फटका निघालाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं फील्ड पाहायला मिळालंय. एक धाव अगदी सहजासहजी पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही दुसरी धाव देखील पूर्ण. धावसंख्येत पडलेली भर, स्कोरबोर्ड बघितला तर धावसंख्या पोहोचते तब्बल 40 धावसंख्येवरती. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, मोठा फटका निघालाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, यावेळेस झेल टिपलाय आणि तदनंतर सुरेख झेल, खेळाडू प्रतीक्षा या चेंडूवरती बाद. एकंदरीत स्कोर 3.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 40 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम चेंडूचा खेळ असेल बाकी. न्यू बॅटर देखील मैदानात पाहायला मिळते. काय घडेल या मैदानावर, कशा प्रकारे सामना घडला जाईल, कितपत धावा उभारल्या जातील, कशा प्रकारे धावांचा डोंगर उभारला जाईल आणि तदनंतर त्या धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे पाहणं देखील असेल औत्सुक्याचं. यावेळी चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय, फुलटॉस चेंडू काहीसा बॅटवरती आला होता, बहुधा पायाचा स्पर्श केला चेंडूने, त्यानंतर चेंडू जातोय विकेट किपरच्या दिशेनं, तोपर्यंत थ्रो येईल, फेक होईल, तोपर्यंत अजून एक धाव, सिंगल आणि या सिंगल निशी अजून धावांची भर ही नक्कीच पाहायला मिळते या मैदानावरती. एकंदरीत या चेंडूवरती मिळालाय तब्बल 1 धाव, 1 रनआउट आणि या एका धावेनं धावसंख्या 41, 41, 42 असेल आवश्यक धावसंख्या विजयासाठी डीजे. चला विनंती असेल मोरजिम संघ, आपण लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर या आणि त्यानंतर आपले जे ओपनिंग बॅटर्स असतील ते आपण कृपया लवकरात मैदानात पाठवा. यानंतर जो सामना आहे तो खेळवला जातोय. शिवांश मांद्रेम बनाम भूमिका अश्वेम, दोन्ही संघाचे कर्णधार, आपल्याला विनंती की आपण टॉस साठी कमेंट्री बॉक्स कडे या.
तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या दुसऱ्या डावात दुसऱ्या इनिंग दरम्यान ज्याकडे धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे 42 धावांच्या. स्ट्राईक एंडवर फलंदाज सुगंधा, गोलंदाजी मार्कवरती साईशा. पहिला चेंडू बिघिट करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका उडवण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू बॅटवर, ऑन साइडला निघालाय फटका. क्षेत्ररक्षक आहे मात्र डोक्यावरून चेंडूचं मार्गक्रमण सीमारेषा पार पाहायला मिळतंय. ते 4 धावांसाठी. आक्रमकता हेच बचावाचं साधन. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं आणि ही आक्रमकता या मैदानावरती पाहायला मिळते ती फलंदाजाच्या माध्यमातून. ही फलंदाज सुगंधा या खेळाडूंना प्रभावित केलंय. सुरुवात चांगली केली, प्रत्येक सामन्यात आपल्या संघासाठी सलामी दिली आणि यावेळेस देखील फलंदाजी करत असताना सुगंधा ही स्ट्राईक एंडवरती. यावेळेचा चेंडू वाईड आहे, वाईडच्या रूपात स्क्वेअर चेंडू मिळाला. 1 धाव अतिरिक्त पाहायला मिळाले आणि या एका धावेनं टीमचं टोटल हे देखील परावर्तित पाहायला मिळतंय. धावसंख्या 5 धावांवर. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर 1 धाव ही अतिरिक्त वाईडच्या रूपात. फुलटॉस चेंडू यावेळेस बॅटवर, स्लॉट मध्ये चेंडू पाठवला जातोय. प्लॉट मध्ये ऑन साइडला चेंडू सीमारेषा पार, खणखणीत फटक्यासाठी, षटकारासाठी डी दे. धावसंख्या 11 धावांवर नक्कीच पाहायला मिळते. काहीसं आक्रमण चढवलं जातंय या ठिकाणी गोलंदाज साईशाच्या विरोधात. सुगंधा ही आक्रमक फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध आणि ती फटकेबाजी या मैदानावरती. अजून एक फुलटॉस चेंडू आलाय बॅटवर. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मिड विकेट क्षेत्रात चूक झाले आणि त्यानंतर या चुकीला माफी नसेल कारण चेंडू जातोय सीमारेषा पार. पंचांकडून इशारा निघालाय चेंडू नो असल्याचा, म्हणजे नोच्या स्वरूपात 4 धावा, एकंदरीत 5. फ्री हिटची संधी या नंतरच्या चेंडूवर. चुकीला धावसंख्या 16 धावा, फ्री हिट पाहायला मिळते या चेंडूवरती. यावेळेस फ्री हिटची संधी आहे. चेंडू हवेत देखील पाहायला मिळतोय. नो +4 आणि त्यानंतर या चेंडूवर 4 धावा, म्हणजे फ्री हिटच्या चेंडूवरती 4 धावा आणि या 4 धावांनी टीमचं टोटल परावर्तित 20 या आकड्यावरती. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, फटका निघालाय फलंदाजाच्या बॅट मधून, स्वीप केलंय, ऑन साइडला चेंडूला पाठवलंय, चेंडू जातोय सीमारेषा पार. 26 या आकड्यावरती धावसंख्या. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. अजूनही या षटकामध्ये 1 चेंडू असेल बाकी. एकंदरीत धावसंख्या 26 अशी पाहायला मिळते. जर हा सामना लवकरात लवकर संपवला, कमी चेंडूमध्ये संपवला तर नक्कीच रन रेट मध्ये सुधार असेल आणि हाच विषय बहुधा मनात ठेवून फलंदाजी पाहायला मिळते. एका बाजूने आक्रमण सुगंधाचं पाहायला मिळतंय. यावेळी देखील फटका निघालाय, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. लॉंग ऑफ मध्ये फटका जमनी लगत आणि त्यानंतर चेंडूला पाठवलंय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी आणि या एका षटकात तब्बल साईशाच्या विरोधात 30 धावा पूर्ण केल्या जात आहेत या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. विजयासाठी बघितलं तर उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी 18 चेंडूंचा. विजयासाठी मात्र केवळ 12 धावांची आवश्यकता. चला टॉस साठी आमंत्रण आहे. भूमिका अश्वेम संघाची कर्णधार तसेच शिवांश मांद्रेम संघाची कर्णधार. आपल्याला विनंती, आपण कृपया लवकरात लवकर टॉस साठी कमेंट्री बॉक्स कडे या. यावेळेस नवीन फलंदाज, ही जी फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळाली होती. पहिले 6 चेंडू, हे 6 चेंडू खेळून काढले जात आहेत फलंदाज सुगंधाच्या माध्यमातून आणि तदनंतर ही फलंदाज अमिषा शेडगावकर स्ट्राईक एंड वरती. पहिला चेंडू डॉट, निर्धाव,
समोर एक अनुभवी गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाची कर्णधार पाहायला मिळते. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं आणि अगदी तेच पाहायला मिळतं या मैदानावर. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेस अमित शेटगावकरच्या बॅटमधून आखूड टप्प्याच्या चेंडूवर शॉट ऑन पुलचा फटका, चेंडूला पाठवलंय सीमारेषा बाहेर षटकारासाठी आणि या 6 धावांनी धावसंख्येत पडलेली भर स्कोरबोर्ड परावर्तित 36 म्हणजे विजयासाठी मात्र केवळ 6 धावांची आवश्यकता. चला टॉससाठी या शिवान स्ट्रायकर्स मांद्रेम टीमची कॅप्टन तसेच भूमिका अश्वेम टीमचे कॅप्टन विनंती आपण लवकरात लवकर टॉससाठी या. यावेळेस पंचांचे दोन्ही हात झालेत समांतर. वाईड चेंडूची खूण, वाईड चेंडूचा इशारा, अतिरिक्त एका धावेचा आणि टीमचं टोटल हे देखील परावर्तित. भूमिका अश्वेम टीमचा कर्णधार विनंती टॉससाठी या. आजच्या दिवसातील बहुधा ही शेवटची मॅच या ठिकाणी खेळवतोय आपण, तर विनंती असेल शिवान स्ट्रायकर मांद्रेम संघाची कॅप्टन. यावेळेस अमित हिच्यासाठी पुन्हा एकदा काहीसा आखूड टप्प्याचा चेंडू, ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅटचा बॉलचा चुकलाय संपर्क आणि त्यानंतर चेंडू गेलाय विकेट किपरच्या हातात. विकेट किपरनं चेंडूला केलंय गॅदर, चेंडूला रोखून ठेवलंय आणि धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या या षटकात तब्बल होत आहेत 7 धावा, 5 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका निघालाय, हवेत आहे फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न देखील करतोय. दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय खरा, प्रतीक्षा स्वतः गोलंदाज, दूरवरून साईशा हे 2 खेळाडू चेंडूवरती आलेत. चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र 4 धावांची अजूनही आवश्यकता. शिल्लक चेंडू आहेत 14 आणि विजयासाठी 4 धावा हे आव्हान. यावेळी चांगला चेंडू निघालाय, फटका देखील तेवढाच सुरेख पाहायला मिळतोय. धावबाची संधी आहे, जर डायरेक्ट हिट असती तर नॉन स्ट्राईक एंडवर काम तमाम झालं असतं फलंदाजाचं, परंतु जीवनदान काहीसं पाहायला मिळतंय, सुस्थितीत पाहायला मिळतंय या ठिकाणी. नक्कीच फलंदाज मिळालेली 1 धाव, समीकरण 13 चेंडू 3 धावांची आवश्यकता. यावेळेस अमितच्या बॅट मधून विनिंग स्ट्रोक, MS2 स्टाईल मध्ये सामना समाप्त केला जातोय. तो एका मोठ्या फटक्यानिशी अंतिम चेंडूवरती निघतोय षटकार आणि या षटकारानिशी हा सामना मोरजिम संघ आपल्या नावे करत असताना डीजे